सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भारत. आपलं सर्वांचं ह्या फेसबुक लाईव्हमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 129वी जयंती अतिशय हर्षोल्लासामध्ये देशभर साजरी झाली. एवढंच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात आली. काल ऑनलाईन जयंती साजरी करत असताना काही कुत्सित बुद्धीच्या लोकांनी, काही षड्यंत्रकारी लोकांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे जे काही मॅसेज व्हायरल केले, त्या मॅसेजमध्ये एक मॅसेज जो होता त्याचा आशय असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी संविधान सभेमध्ये पाठवलं आणि पाठवल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिलं. अशा संविधान निर्मात्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा पद्धतीच्या कुत्सित बुद्धीने लिहिलेल्या पोस्ट काल व्हायरल झाल्या. माझ्या काही मित्रांनी मला त्या पोस्ट पाठवल्या आणि त्यांनी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरोखरच गांधी आणि नेहरू यांनी संविधान सभेमध्ये पाठवलं होतं का? हा जो प्रचार आहे गेल्या 60-70 वर्षापासून जो होत आहे, याचा खोडसाळपणा आमच्या वरिष्ठ लोकांनी उघड केलेलाच आहे. तरीसुद्धा वारंवार 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 हा जो खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे, तो प्रचार काही थांबताना दिसत नाही. नेमकं काय कारण आहे ह्या खोडसाळ आणि खोट्या प्रचाराच्या मागे? ते कारणाची मीमांसा आपल्या वरिष्ठांनी केलेली आहे. ह्या ठिकाणी मी आपल्यासमोर एक 2-3 भागामध्ये खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या पाठीमागे काँग्रेस, ब्राह्मण, गांधी, पटेल, नेहरू सारख्या लोकांचा काय योगदान होतं का, याबद्दल आपल्यासमोर मी मांडणी करणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण असं ऐकलं असेल संविधान सभेच्या वेळेस की पटेलांनी घोषणा केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेचे दरवाजेच नाही तर खिडकिया सुद्धा बंद असतील, तावदानं सुद्धा बंद असतील आणि त्यांना आम्ही संविधान सभेमध्ये येऊ देणार नाहीत. अनेकांनी विरोध केला. परंतु भावांनो, बहिणींनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल की संविधान सभेची जी पूर्व निवडणूक होती, प्राथमिक निवडणूक होती, ज्या प्रांतामध्ये निवडणूक झाली होती, त्या निवडणुकीच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार करणारे, बूथवरती निवडणुकीचे वोटिंग करणारे कार्यकर्त्यांचे अक्षरशः खून करण्यात आले होते. आणि ते जे खून केले होते त्या खुनाचा पूर्ण अहवाल, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये उपलब्ध आहे. गांधीने खरोखरच बाबासाहेबांचं नाव सुचवलं होतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजीबद्दल काय म्हणतात संविधान सभेच्या अगोदर, आपण ते बघूया. बाबासाहेबांचं 14 जानेवारी 1946चं भाषण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे भाषण सोलापूरमध्ये करतात, त्या भाषणाची पार्श्वभूमी अशी की संविधान सभा निर्माण होणार आहे आणि त्या संविधान सभेमध्ये जे प्रतिनिधी पाठवायचे त्या प्रतिनिधींना इनडायरेक्ट पाठवायचं होतं आणि त्यासाठी म्हणून प्रांतांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. म्हणजे प्रांतांच्या निवडणुकामध्ये जनता ही आमदार निवडून देईल आणि तो आमदार जनतेतर्फे एक प्रतिनिधी संविधान सभेमध्ये पाठवेल. तर 1946ला आमदारांची निवडणूक होती. त्या निवडणुकीदरम्यान संविधान सभेचे सूत्रपात झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात मी तुम्हाला वाचून दाखवतो. बाबासाहेब म्हणतात की आमच्यामध्ये युद्ध टळावे म्हणून मी गांधींना पत्र लिहून तडजोडीचे प्रयत्न केले. आपला मान सन्मान खिशात ठेवून मी समाजाच्या हितासाठी पुढारपणाची पर्वा न करता राऊंड टेबल परिषदेतल्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ नये, वितुष्ट वाढू नये म्हणून उभयंतांनी राजकीय मागण्यांची तजवीज करावी म्हणून गांधींना पत्र लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मागचं सर्व विसरून येणाऱ्या संविधानामध्ये शूद्र अस्पृश्य समाजाला संविधानिक अधिकार भेटले पाहिजेत म्हणून
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या त्रिवर्णिकांचे नेता श्री गांधी यांना मी तडजोड करण्यासाठी डिप्लोमसीसाठी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचं गांधींना उत्तर काय दिलं माहिती आहे? गांधी म्हणाले, तुमच्या आमच्यात समदृष्टिकोन नाही, असे गांधींनी उत्तर देऊन माझी समझोत्याची मागणी अमान्य केली. आणि मी पत्र लिहिण्याच्या पूर्वी काही महिने हेच गांधी मोहम्मद अली जिनाच्या घरी जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालीत होते. मी विचार केला, गांधी जिनांना भेटतील तर मला सुद्धा भेटतील, पण गांधीजी भेटायला आले नाही. जे गांधीजी प्राथमिक निवडणुकामध्ये संविधान सभेच्या बाबासाहेबांना भेटायला गेले नाही, बाबासाहेबांनी पाठवलेल्या पत्राचं उत्तर ते म्हणतात तुमच्यामध्ये माझ्यामध्ये समदृष्टिकोन नाही, तेच गांधीजी जिना गळ्यात गळा घालतात. असे गांधीजी त्रिवर्णिकांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवा म्हणून नेहरूंसमोर बोलू शकतील का? महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला खंड वाचावा, त्यामध्ये सर्व आहे. बाबासाहेब पुढे काय म्हणतात की भावी राज्यघटना ठरवताना मी खंबीरपणे मांडण्यासाठी जात आहे. हे इलेक्शन काही साधे नाही. इलेक्शन सुरू झालं आणि ह्या इलेक्शनमध्ये काय झालं तुम्हाला मी सांगतो. बाबासाहेबांचं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की ह्या प्राथमिक निवडणुकीमध्ये ही जी प्राथमिक निवडणूक झाली त्या निवडणुकीत जनतेला बाहेर आणून मताचा अधिकार बजावायला लावणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत काय करण्यात आलं. बाबासाहेब म्हणतात की चोखाजी गांगुर्डे नावाची कार्यकर्ता होते बाबासाहेबांचे, त्यांच्या शरीरावरती काँग्रेसच्या गुंडांनी तीक्ष्ण हत्याराने 21 वेळा वार केला. 21 वेळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून जाऊ नयेत म्हणून प्राथमिक निवडणुकामध्ये आदरणीय हुतात्मा चोखाजी गांगुर्डे यांच्या शरीरावरती 21 वेळा वार करण्यात आला. 21 वेळा. आणि ते जागीच त्या ठिकाणी शहीद झाले. यांची प्रचंड अशी अंत्ययात्रा त्या काळामध्ये निघाली होती. त्यावेळेच्या पोलिसांनी हल्ला केला, लाठी हल्ला केला. त्यामध्ये रामचंद्र कांबळे हे जागीच ठार झाले, त्यांचा बळी गेला. नागपूरमध्ये म्हणजे मध्य प्रांतामध्ये जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये एक गजभिये आणि वासनिक यांना ठार मारण्यात आलं काँग्रेसच्या गुंडांतर्फे. परवा साताऱ्याला सुद्धा आपल्या सभेवर काँग्रेसच्या लोकांनी दगडांचा मारा केला, पण सुदैवाने आपले कोणी जखमी न होता शत्रूचेच लोक रक्तबंबाळ झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस खंड क्रमांक 18 भाग 3 मध्ये पृष्ठ क्रमांक 22 वरती 4 हुतात्म्यांची नावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणामध्ये सांगतात. हुतात्मा चोखाजी गांगुर्डे, रामचंद्र कांबळे, मध्य प्रांतातले गजभिये आणि मध्य प्रांतातले वासनिक जे नागपूरचे होते. 4 लोकांची नावं ह्या ठिकाणी उद्धृत आहेत की ज्यांचा खून करण्यात आला. कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ नयेत म्हणून. खून करण्यासाठी सुद्धा मागे पुढे न बघणारे लोक नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांना पाठवतील असा त्यांचा मतपरिवर्तन होत असेल याच्यावरती केवळ गाढव व्यक्तीच विश्वास ठेवू शकतो. ही गोष्ट आपल्याला जाहीर असावी. मुद्दा असा आहे की हे जे त्रिवर्णिक आहेत, हे जे ब्राह्मणवादी लोक आहेत, हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या तर सोडा हो, लोकांचे खून करण्यासाठी मागे पुढे बघत नव्हते. याचं नेमकं कारण काय, त्या कारणाची पार्श्वभूमी काय, ती पार्श्वभूमी आपण संविधान सभेचा जर साधंत्य इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येईल. आणि ती जी मांडणी आहे त्या साधंत्य इतिहासाची, ती मांडणी येत्या काळामध्ये मी आपल्या समोर करणार आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी केवळ 3 मुद्दे समजून घेऊया. पहिला मुद्दा, भारतामध्ये 1858ला ब्रिटिशांचे राज्य स्थापित झाले. 1858च्या अगोदर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. 1857ला जे चपात्यांचं बंड झालं होतं, त्या चपात्याच्या बंडामध्ये भट, पांडे आणि मुघल ह्या तिघांनी मिळून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जे काही कारस्थान केलं होतं कंपनीच्या विरोधामध्ये, त्या पाठीमागं कारण होतं देशप्रेम, राष्ट्रप्रेम,
ह्या मातृभूमीबद्दलचं प्रेम कणभर पण नव्हतं. त्यांचं प्रेम होतं स्वतःच्या राज्यावरती, स्वतःच्या धर्मावरती, स्वतःच्या जातीवरती. आणि या चपात्याच्या बंडवाल्यांनी बंड कशामुळे केले? त्याचं कारण होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक सामाजिक बाबतीमध्ये हस्तक्षेप केला होता, ढवळाढवळ केली होती. आणि यामुळं ह्या लोकांनी बंड केलं होतं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधार सिद्ध करून दाखवलेलं आहे. क्रांतिबा फुले त्यावेळेस जिवंत होते. क्रांतिबा फुलेंनी ह्या चपात्याच्या बंडामध्ये सहभाग अजिबात नोंदवला नव्हता. ब्रिटिश सत्ता स्थापन झाली बंडाच्या नंतर 1858ला. ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये काय होतं? 4 आश्वासनं त्यावेळेसच्या शासक वर्गाला ब्रिटिशांनी दिले होते. पहिलं आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या धर्माच्या बाबतीमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. दुसरं आश्वासन दिलं होतं की तुमच्या धार्मिक सामाजिक बाबतीमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. तिसरं आश्वासन दिलं होतं की आम्ही संस्थानिकांच्या राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. आणि चौथं आश्वासन दिलं होतं की इथून पुढे साम्राज्य विस्तार करणार नाहीत. अशी 4 आश्वासनं ब्रिटिशांनी 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये, क्वीन्स प्रोक्लेमेशनमध्ये दिले होते. यामध्ये हे जे 3 दिसत आहेत ना, यामध्ये जे महत्त्वाचे 3 तुम्हाला मुद्दे दिसतील की धार्मिक बाबतीमध्ये, धार्मिक सामाजिक बाबतीमध्ये ढवळाढवळ करणार नाही. याच मुद्द्यांचा उपयोग टिळकांसारख्या सनातनी लोकांनी करून पुऱ्या भारतामध्ये, समग्र भारतामध्ये उच्छाद मांडला होता. तो उच्छाद कसा मांडला होता? ब्रिटिश जेव्हा म्हणून सुधारणेसाठी विधवा विवाह असेल, बालविवाह असेल, सतीप्रथेचा असेल, त्यावेळेस हे लोक काय म्हणायचे की तुम्ही तुमच्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही असं आश्वासन दिलंय, त्यामुळे तुमचे कायदे आम्ही धर्माच्या बाबतीत मान्य करणार नाहीत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये ब्राह्मण्याचा किल्ला ढासळू लागले, त्यावेळेस ह्या टिळकाने आणि त्याच्या चेल्याच्या पाट्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिले होते की हा जो राजा आहे, हा राजा आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहे, त्याला थांबवा, त्याला रोका. अशी पत्र पुण्यातल्या त्या धोत्रावाल्या सगळ्या चितपावन ब्राह्मणांनी ब्रिटिश सरकारला लिहिले होते की छत्रपती शाहू महाराजांना त्यांना त्यांच्या गादीवरून उतरून लावा, तो आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करत आहे. त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज काय म्हणाले होते? छत्रपती शाहू महाराज म्हणाले की मी माझ्या आईचं खरं दूध पिलं असेल तर मी माझ्या समाजासाठी, गोरगरिबांसाठी, अस्पृश्यांसाठी, शूद्रांसाठी घेतलेल्या कार्याचा त्याग करणार नाही. ब्रिटिशांना वाटलं माझी राजगादी घ्यावी तर घेऊन टाका. आणि डिप्लोमॅटिकली छत्रपती शाहू महाराजांनी राणीच्या जाहीरनाम्यामधला जो तिसरा मुद्दा होता की संस्थानिकाच्या राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ करणार नाही, तो मुद्दा त्यांच्या तोंडावर फेकलेला आपल्याला आढळू शकेल. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झाल्यास की ब्रिटिशांच्या ह्या जाहीरनाम्यामुळे काय झालं, यावरून बाबासाहेब म्हणतात की यावरून हिंदी राज्यकारभारात, मग तो इंग्रज चालवित असो की भारतातली काँग्रेस चालवत असो, बाबासाहेब काय म्हणतात बघा, ह्या जाहीरनाम्यामुळे काय झालं की यावर हिंदी राज्यकारभाराचा, मग तो इंग्रज चालवित असो की काँग्रेस चालवित असो, त्याला ब्राह्मण बाधा झाली आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट स्टेटमेंट आहे. काँग्रेस चालवित असेल याचा अर्थ काय? तर 1935च्या कायद्यानुसार 1937ला ज्या प्रांताच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये 9 प्रांत त्या काळात भारतात होते. त्या 9च्या 9 प्रांतांचे प्रधानमंत्री त्या काळात म्हणायचे, म्हणजे आजचा मुख्यमंत्री, हे ब्राह्मणांना बनवलं होतं. म्हणून बाबासाहेब म्हणाले की काँग्रेस राज्य चालवत असेल किंवा इंग्रज चालवत असतील, त्या दोघांच्याही राज्यकारभाराला ब्राह्मण बाधा लागलेली होती. आणि ती ब्राह्मण बाधा कशी लागली होती, हिचा आपल्याला विश्लेषण आपल्याला बघायचं आहे.
बांधवांनो, भारतामध्ये 1861ला संसदेची स्थापना झालेली आहे, इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची. 1861ला 1919 पर्यंत, 1916 पर्यंत जर आपण बघितलं, 1861ला स्थापन संसदेमध्ये त्या काळात भारताची लोकसंख्या 35 करोड होती. त्या 35 करोडपैकी 6 करोड अस्पृश्य होते. अस्पृश्यांचा, बहिष्कृतांचा मुद्दा भारतीय संसदेमध्ये 1919 पर्यंत सुद्धा उचलण्यात नव्हता आला. या सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी याचं विश्लेषण दिलेलं आहे आणि ते विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तुर्तास जे लोक असा खोटा आणि खोडसाळ प्रचार करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाऊ शकले याचं कारण गांधी आणि नेहरू आहेत, ते धादांत खोटं बोलत आहेत, कुत्सित बुद्धीचे आहेत, षडयंत्रकारी आहेत. अर्थात ज्यांना याची माहिती नसेल, केवळ आयक्यू माहितीतून बोलत असतील, तर कृपया त्यांची जी आयक्यू माहिती आहे ती धादांत खोटी आहे, ही गोष्ट आपण ह्या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. संविधान कसं बनलं आणि संविधानाची पार्श्वभूमी ही आपण येत्या काळामध्ये बघू. तत्पूर्वी आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी बाबासाहेबांचा एक फार महत्त्वाचा ग्रंथ दी अनटचेबल्स अँड पॅक्स ब्रिटानिका हा ग्रंथ कृपया एकदा नजरेखालून घालावा, तो वाचावा आणि त्याचाच आधार घेऊन आपण उद्या फेसबुक लाईव्हमध्ये नेमकं काय झालं, बाबासाहेबांनी जसा ग्रंथ लिहिला होता व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स, बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट ब्रिटिशर्स हॅव डन टू द अनटचेबल्स, डन फॉर द अनटचेबल्स. याच्यामध्ये संविधानाचा इतिहास दडलेला आहे आणि तो इतिहास आपण या 3 ते 4 भागामध्ये बघणार आहोत. आपले सर्वांचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय.